सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व पुनीत बालन यांची पुण्यातील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीचे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातून मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे। या नवीन व महत्त्वपूर्ण पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी पुनीत बालन यांनी दत्त मंदिरात जाऊन श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले। त्यांनी मंदिरात भक्तिभावाने विधिवत पूजा व अधिकृतपणे महाआरती केली। आरती पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाच्या उपस्थितीत विश्वस्त म्हणून आपला कार्यभार औपचारिकपणे स्वीकारला। यावेळी ट्रस्टच्या इतर सदस्यांनी त्यांचे विशेष स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मला वाटतं की हे महाराजांची कृपा आहे की आम्ही सगळे जेवढे विश्वस्त आहे त्यांची निवड झाली आहे पुढच्या 5 वर्षासाठी। त्यांचीच कृपा आहे की त्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे। नक्कीच ही ऐतिहासिक मंदिर आहे। दत्त महाराज हे या मंदिरातले अनेक भाविकांची श्रद्धास्थान फक्त पुण्यात नाही पण महाराष्ट्रात नाही पण देशात आणि परदेशात हे श्रद्धास्थान आहे। तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन संस्थेच्या वतीने धार्मिक पावित्र्य जपून आणि सामाजिक कार्य जेवढं चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतो आम्ही सगळे एकत्र येऊन करणार। हे बघा आता हे संकेत म्हणजे धार्मिक कार्यात नेहमी आम्ही सगळेजण पुढे आहेत आणि गणपती असेल, नवरात्र असेल आणि हिंदू सण आणि संस्कृती हे जपवायचं काम आम्ही करणार। या मंदिराची पावित्र्य जे आहे हे जपवायचं काम आम्ही करणार आणि हे सेवा करायची संधी आम्ही फक्त निमित्त आहे, सगळं त्यांचंच आहे। आम्ही सगळेजण इथे निमित्त आहे आणि आम्ही 100% आमचं 100% देऊन चांगल्या पद्धतीने आम्ही ही कार्य 5 वर्षाचे जे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडतो। आजच आम्ही सगळे ट्रस्टींनी या मंदिराची चार्ज घेतली आहे। पण जसं मी आधी पण बोललो की सामाजिक कार्य असेल, धार्मिक कार्य असतील, पावित्र्य जपायचं काम जे असेल ते होईल। पुढच्या 7 ते 8 दिवसात आमची परत बैठक आहे नवीन विश्वस्तांची। त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही मीडियाला मार्फत प्रेस नोट थ्रू देऊ। काय आम्ही मागत नाही, देणारा तो आहे, आम्ही फक्त सेवा करणार। आता तिचं पायगुण आहे आणि यांची आशीर्वाद आहे हे चालू। आता आजच आम्ही चार्ज घेतलाय, थोडं आम्हाला एक 8-10 दिवस द्या, 15 दिवस द्या, आम्ही सगळे आता नियोजन करणार। बैठक होईल आमच्यातच विश्वस्तांना, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन असेल त्यांच्याशी पण आम्ही चर्चा करून भाविक दर्शनाला कसे येऊ शकतात, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही 100% काळजी घेऊ। पुनीत बालन हे त्यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात। त्यांच्या या नियुक्तीमुळे दत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आगामी काळात अनेक लोकोपयोगी धार्मिक आणि सामाजिक कार्यात नव्या उपक्रमांना मोठी गती मिळण्याची दाट अपेक्षा वर्तवली जात आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या वतीने राबवले जाणारे जनकल्याणाचे उपक्रम अधिक व्यापक होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।